आपण पहिली रचना करणार आहोत दिलेल्या रेषाखंडाचा लंबदुभाजक काढणे। रेषाखंडाचा लंबदुभाजक काढण्यासाठी मी फळ्यावर रेषाखंड AB काढलेला आहे। रेषाखंडाचा लंबदुभाजक काढण्यासाठी तुम्हाला कंपासचा वापर करावा लागतो। कंपासचं लोखंडी टोक तुम्ही A बिंदूवर ठेवायचं आणि निम्मेपेक्षा जास्त अंतर घेऊन या रेषाखंडाच्या वरच्या बाजूला 1 आणि खालच्या बाजूला 1 असे 2 चाप टाकायचे। त्याच्यानंतर हीच कृती तुम्हाला बिंदू B जवळ करायची आहे। लोखंडी टोक आता तुम्ही B बिंदूवर ठेवणार आहात आणि इथून एक चाप वरच्या बाजूला आणि एक चाप खालच्या बाजूला। मुलांनो लक्षात ठेवा हे दोन्ही चाप एकमेकांना छेदले पाहिजेत आणि जिथे हे दोन चाप एकमेकांना छेदतात त्या दोन छेदनबिंदूला तुम्हाला जोडायचं आहे। याप्रमाणे रेषाखंडाचा लंबदुभाजक काढल्यानंतर मुलांनो रचनेमध्ये जी काही आपण कृती करतो त्याच्यासाठी काही खुणा असतात त्या दाखवणं गरजेचं असतं। इथे तुम्हाला लंबची खूण करायची आहे आणि बाजूला दुभाजकाच्या दोन सारख्या खुणा करायच्या आहेत। याप्रमाणे आपण रेषाखंड AB चा लंबदुभाजक काढला। विद्यार्थी मित्रांनो आपल्याला आता दुसरी रचना पाहायची आहे आणि आपली दुसरी रचना आहे दिलेल्या कोनाचा कोन दुभाजक काढणे। तुम्ही फळ्यावर बघू शकता कोन PQR मी काढलेला आहे। कदाचित तुम्हाला त्या कोनाचं विशिष्ट असं माप दिलं जाईल तर त्या मापाचा कोन तुम्ही काढून घ्यायचा आहे। आता आपण कोन PQR चा कोन दुभाजक काढूया। कोनाचा कोन दुभाजक काढण्यासाठीच्या पायऱ्या अशा आहेत। कोनाचा जो शिरोबिंदू असतो त्याच्यावर तुम्ही कंपासचं लोखंडी टोक ठेवायचं आणि कोनाच्या दोन भुजा असतात त्यावर समान अंतरावर दोन चाप टाकून घ्यायचे याप्रमाणे। आता तुम्हाला दिसतंय की भुजा PQ ला तो चाप इथे छेदलाय आणि भुजा QR ला चाप इथे छेदलाय। याच्यानंतर जर तुम्हाला आवश्यकता वाटत असेल तर तुम्ही या दोन टोकांमधलं अंतर वाढवू शकता, कमी करू शकता किंवा तेवढंच ठेवलं तरी काही फरक पडत नाही। आणि मिळालेल्या दोन बिंदूंपासून तुम्हाला पुढे आणखीन दोन चाप टाकायचे जे एकमेकांना छेदले पाहिजेत। आपण याप्रमाणे ते दोन चाप टाकले। तुम्ही पाहू शकता या बिंदूजवळ आपण या बिंदूला नाव देऊया बिंदू S। बिंदू S जवळ ते दोन चाप एकमेकांना छेदले। तो बिंदू आणि कोनाचा शिरोबिंदू यांना जोडणारा जर तुम्ही यांच्यातून जाणारा जर किरण तुम्ही काढलात तर तुम्हाला या कोनाचा कोन दुभाजक मिळेल। पुन्हा एकदा सगळ्यात महत्त्वाची गोष्ट तुम्ही जी काही रचना करता त्याच्या खुणा किंवा त्याबद्दलची माहिती तुमच्या रचनेमध्ये दिसली पाहिजे म्हणून इथे आपण एकरूप कोनांचे चिन्ह करणार आहोत। इथे तुम्ही गोल करू शकता, क्रॉस करू शकता किंवा कुठल्याही प्रकारे, पण तुम्ही जे काही केलंय ते एक्झामिनरला दिसलं पाहिजे त्याप्रमाणे तुम्ही त्याची काळजी घ्यायची। मुलांनो आता आपल्याला समरूप त्रिकोणांच्या रचना पाहायच्या आहेत। यामध्ये दोन प्रकारचे प्रश्न विचारले जातात। एक तर तुम्हाला काही कॅल्क्युलेशन करणं अपेक्षित असतं आणि कॅल्क्युलेशन झाल्यानंतर तुम्हाला जी मापं मिळतात त्या मापांचा वापर करून तुम्हाला त्रिकोणांची रचना करायची असते। याच्यासाठी आता तुम्हाला मी फळ्यावर एक प्रश्न दिलाय। त्रिकोण RST समरूप त्रिकोण XYZ हे दोन त्रिकोण समरूप आहेत आणि त्रिकोण RST ची मापं तुम्हाला दिलेली आहेत। RS दिलाय 4.5 सेंटीमीटर, कोन RST चं माप दिलंय 40 अंश, रेषाखंड ST ची लांबी दिले 5.7 सेंटीमीटर आणि त्या दोन त्रिकोणांच्या संगत बाजूंचं गुणोत्तर तुम्हाला दिलेलं आहे RS/XY बरोबर 3/5। यावरून आपल्याला दोन्ही त्रिकोण काढायचे आहेत। मुलांना तुमच्या लक्षात आलं असेल तुम्हाला सगळ्या बाजू किंवा सगळी मापं फक्त एकाच त्रिकोणाची दिलेली आहेत आणि तुम्हाला दोन्ही त्रिकोणांच्या रचना करायच्या आहेत। मग याच्यासाठी तुम्हाला दुसरा जो त्रिकोण आहे त्रिकोण XYZ याच्या संगत बाजूंच्या लांबी आणि संगत कोनांची मापं ही तुम्हाला अगोदर कॅल्क्युलेशनने दाखवावी लागतील आणि त्यानंतर तुम्हाला त्रिकोणांच्या रचना कराव्या लागतील। मग आपण अगोदर त्रिकोण XYZ ची मापं ठरवून घेऊया। मुलांना आपल्याला काय दिलंय तुम्हाला माहिती आहे का? हा प्रश्न आपण सोडवण्यासाठी आपल्याला जी गोष्ट दिली ती आपण सगळ्यात सुरुवातीला लिहून घेऊया। त्रिकोण RST समरूप त्रिकोण XYZ। मुलांना तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे जेव्हा दोन त्रिकोण समरूप असतात तेव्हा त्यांच्या संगत बाजू प्रमाणात असतात।
मग त्याप्रमाणे आपण संगत बाजू लिहूया. RSTच्या RS पहिली बाजू RS छेद दुसऱ्या त्रिकोणाची संगत बाजू XY बरोबर पहिल्या त्रिकोणाची दुसरी बाजू ST आणि ST ची संगत बाजू YZ तिसरी बाजू RT छेद XZ. याप्रमाणे आपण दोन्ही त्रिकोणांच्या संगत बाजूंची गुणोत्तरे लिहून घेतली. मुलांनो, जेव्हा तुम्ही संगत बाजूंची गुणोत्तरे लिहिता तेव्हा तुम्हाला त्याचं कारण लिहिणं सुद्धा अपेक्षित असतं. तुम्ही बाजूला त्याचं कारण लिहायचंय. समरूप त्रिकोणांच्या संगत बाजू, कारण समरूप त्रिकोणांच्या संगत बाजू प्रमाणात असतात. आता आपल्याला ज्या ज्या किमती दिल्यात त्या आपण इथे टाकूया. मुलांना तुम्हाला इथे दिसतंय RS आणि XY यांचं गुणोत्तर दिलंय तुम्हाला 3/5. त्यामुळे यातलं कोणत्याही गुणोत्तराची किंमत तुम्हाला 3/5 लिहिता येईल. शिवाय तुम्हाला आणखीन RST या त्रिकोणाची काही माप सुद्धा दिलेली आहेत. RS ची लांबी दिली तुम्हाला 4.5. तर आता आपण दिलेल्या किमती टाकूया. RS ची लांबी आहे 4.5. XY ची नाही दिलेली त्यामुळे तुम्हाला XYS लिहून घ्यायला लागेल बरोबर. ST ची लांबी दिली तुम्हाला 5.7. तर ती तुम्ही 5.7 इथे टाकून घेणार आहात आणि छेदामध्ये YZ ही बाजू लिहिणार आहात. आता RT आणि XZ यांच्यापैकी कोणतीच बाजू आपल्याला दिलेली नाहीये, पण RS छेद XY हे गुणोत्तर 3/5 दिलंय. तर आपण कोणत्याही गुणोत्तराची किंमत 3/5 लिहू शकतो, म्हणून मी बरोबर 3/5 लिहितो. ओके. आणि याला तुम्ही या सगळ्या गोष्टी तुम्हाला गणितामध्ये दिल्या होत्या, त्यामुळे तुम्ही याचं कारण पक्ष असं लिहू शकता, कारण उदाहरणामध्ये दिलेल्या बाबी आपण पक्ष म्हणून लिहितो. आता या 3 गुणोत्तरांपैकी 2-2 गुणोत्तरांच्या जोड्यांचा विचार करून तुम्ही XY आणि YZ या बाजूंची लांबी काढून घ्यायची. त्याच्यासाठी आपण अगोदर पहिल्या आणि तिसऱ्या गुणोत्तराचा विचार करूया. पहिलं गुणोत्तर आहे 4.5 छेद XY बरोबर 3/5. आणि दुसरी जोडी तुम्हाला अशी घ्यावी लागणार आहे, कारण ज्या बाजू दिल्यात आणि ज्या दिलेल्या नाहीयेत त्यांच्याच जोड्या किंवा तीच गुणोत्तर तुम्हाला विचारात घ्यायची असतात आणि त्यानुसारच कॅल्क्युलेशन करायचं असतं. सो तुम्ही दुसरं गुणोत्तर घेणार आहात 5.7 छेद YZ बरोबर 3/5. आता आपण पहिलं गुणोत्तर कॅल्क्युलेशन करूया. याचं तिरकस गुणाकार केला तर आपल्याला असं मिळेल 3 गुणिले XY म्हणजेच 3XY बरोबर 4.5 गुणिले 5. मुलांनो, आणखीन एक गोष्ट, हा गुणाकार आपण करू शकतो, पण गुणाकार केल्याने तुमचा वेळ जाईल आणि तुम्हाला परत भाग देताना त्रास होईल. त्याच्यापेक्षा आपण एक काम करूया, हा जो इकडे गुणिले 3 आहे तो दुसऱ्या बाजूला घेऊन जाऊया. म्हणून आपल्याला पुढची पायरी मिळणार आहे XY बरोबर 4.5 गुणिले 5 छेद 3. आता आपण असं का केलं हे तुमच्या लक्षात येईलच. XY बरोबर मुलांनो 3ने 4.5 ला भाग जातो, 15 त्रिक 45 बरोबर. म्हणून आपण इथे लिहिणार आहोत 1.5 गुणिले 5 आणि तुम्हाला त्रिकोणाची एक बाजू मिळाली. XY बरोबर 15×5 = 75. हा गुणाकार करून तुम्ही एका अंकानंतर दशांश चिन्ह देऊ शकता. तुम्हाला XY ची लांबी मिळाली 7.5 सेंटीमीटर. त्याचप्रमाणे या दुसऱ्या गुणोत्तराचा जर तुम्ही विचार केला तर तुम्हाला YZ ची किंमत काढता येईल. त्याच्यासाठी आपण त्याच पायऱ्यांचा वापर करणार आहोत. 3 गुणिले YZ बरोबर इकडचा तिरकस गुणाकार 5.7 गुणिले 5. मग त्या मगाशी जसं आपण इकडे केलं तीच क्रिया आपण इकडे पण करणार आहोत. हे 3 YZ ला गुणिले आहेत ते 3 त्या बाजूला घेऊन जाऊया. आपल्याला मिळणार आहे YZ बरोबर 5.7 गुणिले 5 भागिले 3. संक्षिप्त रूप देऊया.
19 त्रिक 57 मुलांना तुमचे जर पाढेपाठ असतील तर तुम्हाला नक्की तुमचा वेळ परीक्षेच्या दरम्यान तुम्हाला वाचवता येईल. मग आपल्याला yz ची किंमत मिळू शकते. yz बरोबर 19 त्रिक 57 म्हणून 3 ने भाग दिला, इथे संक्षिप्त रूप दिलं आपण 1.9 गुणिले 5 आणि त्याच्यावरनं आपल्याला yz ची किंमत मिळाली. yz बरोबर 19 5 95. सो yz ची किंमत आहे 9.5 सेंटीमीटर. मुलांना तुम्हाला त्रिकोणाच्या दोन्ही XYZ या त्रिकोणाच्या दोन्ही संगत बाजू मिळाल्या. तुम्ही जर प्रश्न नीट वाचला तर तुम्हाला कळेल आपल्याला एका कोनाचं माप सुद्धा दिलंय, कोन RST चं माप दिलंय. मग RST ची संगत कोन कोणता? इथे बघा त्रिकोणाची नावं जर तुम्ही व्यवस्थित लिहिलेली असली ना तर तुम्हाला संगत कोनांची नावं लिहायला त्रास होत नाही. मग RST चा संगत कोन RST. त्याचप्रमाणे दुसऱ्या त्रिकोणात पण विचार करा XYZ. कोन RST. मुलांना एक लक्षात घ्या, त्रिकोण जरी समरूप असले तरी समरूप त्रिकोणांचे संगत कोन हे मात्र नेहमी एकरूप असतात. त्यामुळे आपण लिहिणार आहोत कोन RST एकरूप कोन XYZ. मुलांना समरूप त्रिकोणांचे संगत कोन एकरूप लिहिलात, पण त्याचं कारण तुम्हाला लिहायचंय. जसं आपण इकडे लिहिलं होतं त्याच प्रकारे आपण इथे सुद्धा कारण लिहिणार आहोत. तुम्ही कारण लिहिणार आहात समरूप त्रिकोणांचे संगत कोन. तर अशा प्रकारे आपल्याला ज्या ज्या गोष्टी माहित पाहिजे होत्या त्या आपण काढून घेतल्या, पण आपण कोन एकरूप लिहिले, त्यांची मापं लिहिली पाहिजेत. आपण जर कोन एकरूप असतील तर त्यांची मापं सारखी असतात. म्हणून कोन RST बरोबर माप कोन XYZ बरोबर. मुलांना RST चं माप किती दिलंय तुम्ही प्रश्नामध्ये बघू शकता. RST चं माप 40 अंश दिलंय, म्हणून XYZ या कोनाचं माप सुद्धा 40 अंश. आता आपल्याला ज्या ज्या गोष्टी मिळाल्यात ज्यांची गरज आपल्याला पुढे लागणार आहे त्या इथे आहेत बघा. आपण हे XY ची लांबी काढून घेतली, आपण YZ ची लांबी काढून घेतली आणि XYZ या कोनाचं माप सुद्धा काढून घेतलं. अशा प्रकारे आपल्याला ज्या ज्या गोष्टी पाहिजे होत्या त्या सगळ्या आपण कॅल्क्युलेशनने मिळवल्यात. आता प्रश्नामध्ये दिलेल्या किमती, आपण मिळवलेल्या किमती यांचा एकत्रित विचार करून तुम्हाला 2 कच्च्या आकृत्या काढायच्या आहेत आणि कच्च्या आकृत्या काढल्यानंतर तुम्हाला त्रिकोण RST आणि त्रिकोण XYZ काढता येतील. तर सर्वप्रथम आपण कच्ची आकृती काढूया त्रिकोण RST ची. मुलांना कच्ची आकृतीला काही माप विचारात किती माप घ्यायला पाहिजेत वगैरे याचा असा काही विचार करण्याची गरज नाही. तुम्ही अंदाजे एक त्रिकोण काढू शकता. त्रिकोण काढून झाल्यानंतर त्रिकोणाचा जेव्हा कोन काढायचा असतो त्यावेळेस मात्र तुम्हाला एक गोष्टीकडे लक्ष द्यायचं असतं. जो कोन आहे तो शक्यतो खालच्या बाजूला आला पाहिजे, जेणेकरून तुम्हाला रचना करणं सोपं जातं. आता आपल्याला RST ची मापं दिलेलीच आहेत. RS ची किंमत दिली आपल्याला 4.5 सेंटीमीटर, ती आपण कच्च्या आकृतीमध्ये लिहून घेऊया. कोन RST चं माप 40 अंश दिलंय, ते माप आपण 40 अंश इकडे लिहून घेतलं. आणि रेख ST ची लांबी सुद्धा आपल्याला दिली, ती आहे 5.7 सेंटीमीटर. एकदा दिलेल्या बाबी लिहून घेतल्या की आता आपल्याला बाकोबा या रचनेनुसार या त्रिकोणाची रचना करता येणार आहे. मी तुम्हाला या त्रिकोणाची रचना बाजूलाच करून दाखवतोय. मुलांना बऱ्याचदा मी असं बघितलंय की विद्यार्थी काय करतात, हाताने पट्टी ठेवतात आणि शून्यापासून 5.7 सेंटीमीटर पर्यंत रेषा काढतात. मुलांना असं अजिबात करू नका. तुम्ही काय करायचंय, तुम्हाला पाया किंवा सगळ्यात खालची बाजू 5.7 सेंटीमीटर घ्यायची आहे ना, तर तुम्ही एक रेषा काढा जी 5.7 सेंटीमीटर पेक्षा मोठी असेल. बघा आता मी कुठल्याही प्रकारचं माप न घेता मी 5.7 सेंटीमीटरची एक रेषा काढून 5.7 सेंटीमीटर पेक्षा जास्त लांबीची एक रेषा काढून घेतली. ही रेषा काढून घेतल्यानंतर तिच्यावर आता सर्वप्रथम पहिला बिंदू स्थापन करा, बिंदू S. तो मी इथे स्थापन केला, बरोबर. आता तुमच्याकडे मगाशी तुम्ही रचनेमध्ये कंपास वापरलं होतं. पट्टीवर कंपासच्या साहाय्याने तुम्ही 5.7 सेंटीमीटर अंतर घ्यायचं आहे.
ओके, समजा हे अंतर 5.7 सेंटीमीटर मी अंतर घेतलं आणि मग मी पहिला बिंदू स्थापन केला, मला पहिला बिंदू मिळाला बिंदू टी. हे अंतर आपण मोजून घेतलंय, त्याच्यामुळे तुम्हाला आता ते लगेच माप लिहिलं पाहिजे, 5.7 सेंटीमीटर. बऱ्याचदा विद्यार्थी मित्रांनो तुम्ही काय करता माहितीये, पूर्ण रचना करता आणि त्याच्यानंतर माप लिहायला जाता, त्याच्यामुळे तुमच्याकडून एखादं माप लिहायचं राहून जातं. सो जी काही आपण कन्स्ट्रक्शन करू, जी काही रचना करू, ती करून झाली की लगेच तिची माप लिहायला विसरू नका. आता आपल्याला कोन एस काढायचा आहे, त्याच्यासाठी आपण कोनमापकाचा वापर करणार आहोत. कोनमापक एस बिंदूवर सेट करायचं. आता आपण कोन इकडनं तयार करतो, त्यामुळे मग 40 अंश मी इकडनं मोजले आणि 40 अंशावर एक खूण केली. 40 अंशावर खूण करून झाल्यानंतर तुम्हाला एस बिंदूतून जाणारा एक किरण काढायचा आहे याप्रमाणे. बरोबर मुलांनो, मगाशी जसं सांगितलं की कोन काढून झाला तर त्याचं माप लगेच लिहिलं पाहिजे. या कोनाचं माप आपण लिहिणार आहोत 40 अंश. आपल्याला त्रिकोणाचे दोन बिंदू ऑलरेडी मिळालेलेच आहेत, बिंदू एस आणि बिंदू टी. आता आपल्याला आर बिंदू मिळवायचा आहे. आर बिंदू मिळवण्यासाठी आपण कंपासच्या दोन टोकांमध्ये 4.5 सेंटीमीटर अंतर घेऊया आणि 4.5 सेंटीमीटर अंतर घेऊन जो किरण आपण काढलाय त्याच्यावर कंस काढूया आणि आपल्याला त्रिकोणाचा तिसरा बिंदू मिळाला. त्रिकोणाचा तिसरा बिंदू मिळाला त्यानंतर बिंदू आर आणि बिंदू टी हे एकमेकांना जोडून घ्या. या पद्धतीने तुम्ही 4.5 सेंटीमीटर अंतरावर कंस काढलाय, त्यामुळे तुम्हाला ते माप इथे लिहिलं पाहिजे 4.5 सेंटीमीटर. अशा प्रकारे तुमचा त्रिकोण आर एस टी तयार झाला. मुलांनो, प्रश्नामध्ये तुम्ही बघू शकता आपल्याला दोन त्रिकोण काढायचे, आर एस टी आणि एक्स वाय झेड. आता दुसरा त्रिकोण एक्स वाय झेड साठी आपल्याला कच्ची आकृती काढायला लागेल. आपण एक्स वाय झेड साठी कच्ची आकृती काढूया. लक्षात घ्या, प्रश्नामध्ये आपल्याला कुठेही एक्स वाय झेड ची मापं दिली नव्हती. कदाचित आपल्याला आर एस टी हा सुरुवातीलाच काढता आला असता, पण एक्स वाय झेड ची मापं आपल्याला मिळवण्यासाठी आपण हे सगळं कॅल्क्युलेशन केलं. आता एक्स वाय झेड ची मापं आपल्याला मिळालीत. एक्स वाय ची किंमत 7.5 सेंटीमीटर मिळाले, ती लिहून घेऊया आपण 7.5 सेंटीमीटर. वाय झेड ची किंमत आपल्याला इथे मिळाले बघा, वाय झेड बरोबर 9.5 सेंटीमीटर, तर ते 9.5 सेंटीमीटर लिहून घ्या. आणि कोन एक्स वाय झेड चं माप 40 अंश आहे, तर त्या कोनाचं माप सुद्धा लिहून घ्या. ओके, बघा दोन्ही त्रिकोण एकमेकांसारखेच आहेत, त्यामुळे त्यांची रचना जवळजवळ सारखीच असणार आहे. मगाशी सांगितल्याप्रमाणेच एक बेसलाईन तुम्ही अगोदर काढून घ्या. या पद्धतीनं तुम्हाला बेस 9.5 सेंटीमीटर घ्यायचा आहे, त्याच्यामुळे तुमची ही रेषा 9.5 सेंटीमीटर पेक्षा जास्त असली पाहिजे. आणि त्यानंतर तुम्ही एका बाजूला पहिला बिंदू घेणार आहात, बिंदू वाय, आणि मग पट्टीवर कंपासच्या दोन टोकांमध्ये अंतर तुम्ही 9.5 सेंटीमीटर घेणार आहात आणि 9.5 सेंटीमीटर अंतर घेतलं की तुम्ही बिंदू स्थापन करणार आहात, तो तुमचा बिंदू असेल झेड. हे अंतर आपण 9.5 सेंटीमीटर वर चाप टाकलाय, म्हणून आपण ते अंतर लिहून घेऊया 9.5 सेंटीमीटर. मुलांनो, तुम्ही एक गोष्ट नोटीस केली असेल, जे माप मी घेतो मी लक्ष लगेच लिहितो, आणि हीच सवय तुम्ही पण स्वतःला लावून घ्या, म्हणजे तुमच्याकडून कोणतीही गोष्ट लिहायची राहून जाणार नाही. आता कोन वाय काढूया. 40 अंशाचा कोन काढायचा आहे, त्याप्रमाणे मगाशच्या सारखाच आपण रचना करणार आहोत. चाळीस अंशाचा कोन काढला, त्याचं माप लगेच लिहायचं आहे. कोन वाय हा 40 अंशाचा कोन आहे. आता आपल्याला फक्त बिंदू एक्स चं स्थान निश्चित करायचं आहे, जो वाय पासून 7.5 सेंटीमीटर अंतरावर आहे. कंपासच्या दोन टोकांमध्ये 7.5 सेंटीमीटर इतकं अंतर घ्यायचं आणि वाय बिंदूवर लोखंडी टोक ठेवून तुम्ही वरच्या बाजूला चाप टाकायचा आणि जिथे तो चाप या रेषेला छेदतोय तिथे त्या बिंदूला एक्स असं नाव द्या आणि मिळालेला बिंदू आणि बिंदू झेड हे एकमेकांना जोडा. हे अंतर आपण 7.5 सेंटीमीटर घेतलं होतं, ते लिहायला लगेच विसरू नका.
अशा प्रकारे दोन समरूप त्रिकोणांची रचना केलेली आहे, कोन RST, त्रिकोण RST आणि त्रिकोण XYZ. मुलांनो, आता आणखीन एक दुसरा प्रश्न तुमच्या समोर मी ठेवलाय. त्रिकोण AMT समरूप त्रिकोण AHE आणि त्रिकोण AMT ची मापं तुम्हाला दिलेली आहेत. त्रिकोण AMT मध्ये AM बरोबर 6.5 सेंटीमीटर, कोन TAM बरोबर 50 अंश, AT बरोबर 5.6 सेंटीमीटर आणि दोन त्रिकोणांच्या संगत बाजूंचं गुणोत्तर दिलंय AM/AH बरोबर 7/5. तर आपल्याला त्रिकोण AHE काढायचा आहे. मुलांनो, मगाशी मी तुम्हाला समरूप त्रिकोणांची एक रचना सांगितली, आता तुम्हाला समरूप त्रिकोणांची दुसरी रचना सांगतोय. हेच दोन वेगवेगळे प्रकार तुम्हाला तुमच्या सराव संच 4.1 मध्ये दिलेले आहेत. आता या दोघांमधला फरक कसा ओळखायचा? या दुसऱ्या प्रकारामध्ये तुम्ही दोन्ही त्रिकोणांची नावं बघा, त्रिकोण AMT आणि त्रिकोण AHE. तुम्हाला ही गोष्ट लक्षात आली असेल की या दोन्ही त्रिकोणांमध्ये बिंदू A हा कॉमन आहे आणि जेव्हा दोन त्रिकोणांमध्ये एक बिंदू सामायिक असतो त्यावेळेस तुम्हाला आता मी ज्या पद्धतीने रचना सांगणार आहे त्या पद्धतीने रचना करायची आहे. त्रिकोण AHE आपण जरा उशिरा काढूया. त्याच्यासाठी अगोदर आपल्याला ज्या त्रिकोणाची मापं दिलीत म्हणजे त्रिकोण AMT, या त्रिकोणाची रचना आपण अगोदर करून घेऊ. मग रचना करण्यासाठी आपण काय करणार आहोत? सर्वप्रथम आपण कच्ची आकृती काढणार आणि त्यानंतर त्रिकोण AMT ची रचना करणार. आता इथे मी शिरोबिंदूंची नावं कोणत्याही प्रकारे लिहू शकतो. मी A इकडे घेतला, इकडे घेतला, इकडे घेतला, कुठेही घेतला तरी चालणार आहे. पण मुलांना तुम्हाला रचना करणं जर सोपं जावं असं वाटत असेल ना, तर या दोन त्रिकोणांच्या नावांमध्ये जो बिंदू सामायिक आहे तो बिंदू नेहमी तुमच्या डाव्या बाजूला, डाव्या हातावर खालच्या साईडला घ्या. म्हणजे मी बिंदू A इकडे लिहिणार आहे. ओके. आता या त्रिकोणाचे राहिलेले जे दोन बिंदू आहेत ते तुम्ही कुठेही घेऊ शकता. आता याप्रमाणे त्रिकोणाच्या तीन शिरोबिंदूंना मी नावं दिली. आता ज्या बाजू मला दिल्यात AM दिले ती लिहून घेऊया. AM ची लांबी आपल्याला दिलेली आहे 6.3 सेंटीमीटर, ती लिहून घेऊ. इथे आपल्याला कोन TAM चा माप दिलाय, तुम्ही बघू शकता. हा कोन TAM आहे तो 50 अंशाचा आहे. कोन TAM 50 अंशाचा लिहून घेऊ. आणि AT ही या त्रिकोणाची दुसरी बाजू दिले 5.6 सेंटीमीटर, तर ती सुद्धा लिहून घेऊया. त्रिकोणाच्या दोन बाजू आणि त्यांच्या दरम्यानचा कोन दिलाय, त्यामुळे बाकोबा रचनेनुसार तुम्ही हा त्रिकोण काढू शकाल. आपण अगोदर आता त्रिकोण AMT काढणार आहोत. मुलांना सर्वप्रथम मगाशी पण मी तुम्हाला रचनेच्या वेळेस सांगितलं की सर्वप्रथम तुम्हाला बेसलाईन काढून घ्यायची. आपण AM काढून घेऊया. एक बेसलाईन काढून घ्यायची. बेसलाईन काढून घेतल्यावर तिथे सर्वप्रथम पहिला बिंदू आपण स्थापन करणार आहोत, तो आहे बिंदू A. आता तुम्हाला M बिंदू स्थापन करायचा आहे. मग आता काय करणार आपण? कंपासच्या दोन टोकांमध्ये 6.5 सेंटीमीटर इतकं अंतर घेणार. सहा 6.5 सेंटीमीटर अंतरावर आपण बिंदू M स्थापन करून घेतला. आता 6.5 सेंटीमीटर अंतरावर बिंदू M स्थापन करून घेतला तर त्याची लांबी आपल्याला लिहिली पाहिजे. लगेच लिहून घ्यायची ती. सॉरी, 6.3 सेंटीमीटर. रेख AM काढून झाल्यानंतर तुम्हाला कोन A काढावा लागणार आहे. कोन A काढण्यासाठी आपण कोनमापकाचा वापर करणार आहोत. कोन या बाजूने मोजतोय म्हणून 0 इकडनं आहे, इकडनं तुम्ही माप मोजायला सुरुवात करणार. 50 वर तुम्ही खूण करायची आहे. 50 वर खूण केल्यानंतर इथून जाणारा A बिंदू आणि मिळालेला बिंदू यांच्यातून जाणारा एक किरण तुम्हाला काढायचा आहे या पद्धतीने. हा किरण काढून घेतलात की या कोणाचं माप लिहायला विसरू नका मुलांनो, 50 अंश. ओके.
आता त्रिकोण काढण्यासाठी काय राहिलं, आपल्याला बिंदू टीचं स्थान मिळवायचं आहे. त्याच्यासाठी कंपासच्या दोन टोकांमध्ये परत 5.6 सेंटीमीटर अंतर घ्या आणि बिंदू टीची स्थापना करा. आपल्याला 5.6 सेंटीमीटर अंतरावर हा बिंदू मिळाला आहे, त्यामुळे आपण इथे 5.6 सेंटीमीटर लिहिणार आहोत. आपल्याला त्रिकोणाचे तीनही शिरोबिंदू मिळाले, ए मिळाला, एम मिळाला, टी मिळाला. हे तीनही शिरोबिंदू आपण एकमेकांना जोडणार आहोत आणि आपल्याला त्रिकोण एएमटी मिळेल. या पद्धतीने मुलांनो तुम्हाला त्रिकोण एएमटी मिळाला आहे. आता त्रिकोण एएच ही काढायचा आहे, ही तुमची मूळ रचना आहे. मग याच्यासाठी काय केलं पाहिजे आता, तर जो बिंदू सामायिक आहे त्या बिंदूपासून खालच्या बाजूला एक कितीही अंशाचा कोन काढा. साधारण 40 अंशापर्यंत कोन काढला तरी चालेल, पण त्या कोनाचं माप 40च असलं पाहिजे किंवा 50च असलं पाहिजे असा काही आग्रह नाहीये. तुम्ही कितीही मापाचा कोन काढू शकता. आपण उदाहरण म्हणून इथे आता 40 अंशाचा घेतोय. बघा मला कोन मापक उलट पकडावं लागतं. मी 40 अंशावर खूण केली आणि एक किरण काढून घेतला. ओके, आता सगळ्यात महत्वाची गोष्ट, तुम्हाला त्रिकोणाच्या दोन बाजूंचं गुणोत्तर दिलंय. एएम छेद एएच बरोबर 7/5. म्हणजे त्रिकोण एएमटीच्या बाजू जर 7 एकक असतील तर एएचच्या बाजू 5 एकक असतात. मग या दोन अंक जे तुम्हाला गुणोत्तर दिलंय त्या गुणोत्तरामध्ये अंश आणि छेद यांच्यामधला जो अंक मोठा आहे, मी तुम्हाला खूप सोप्या पद्धतीने सांगतोय, जो अंक मोठा आहे तेवढे या किरणावर समान भाग करून घ्या. म्हणजे आता आपण किती भाग करून घेणार आहोत, 7. मग ए वर लोखंडी टोक ठेवायचं आणि समान अंतरावर आपल्याला 7 बिंदू स्थापन करायचे. पहिला बिंदू आपल्याला इथे मिळाला, पहिला, दुसरा, तिसरा, चौथा, 5, 6 आणि 7. हे जे 7 बिंदू तुम्हाला मिळाले त्या 7 बिंदूंना तुम्ही बिंदू ए वरूनच तुम्ही नावं लिहायची आहेत. आपण या बिंदूंची नावं A1, A2, A3, A4, A5, A6 आणि A7 अशी देणार आहोत. आता कधीतरी तुम्हाला या गुणोत्तरामधला अंश मोठा असेल, कधीतरी या गुणोत्तरामधला छेद मोठा असेल. मुलांना तुमच्याकडे एक त्रिकोण ऑलरेडी तयार आहे. या त्रिकोणाचा बाजू एएम ही या त्रिकोणाची संगत बाजू आहे. म्हणजे या त्रिकोणाची संगत बाजू एएम जर आपण 7 एकक पकडली तर दुसऱ्या त्रिकोणाची बाजू 5 एकक असणार आहे. मग तुम्हाला हा त्रिकोण एएमटी आहे ना, याची संगत बाजू किती आहे, 7. मग हा एम बिंदू A7 ला तुम्हाला जोडायचा असतो. हेच गुणोत्तर जर 5/7 असतं तर हाच एम बिंदू तुम्ही A5 ला जोडला असतात. ही गोष्ट तुम्ही खूप काळजीपूर्वक केली पाहिजे. याच्यानंतर पुढे तुम्ही कुठे चुकणार नाहीत मला खात्री आहे, पण इथे तुम्हाला लक्षपूर्वक ही गोष्ट करायची आहे. मग एएम ची संगत बाजू 7 आहे म्हणून बिंदू एम हा आपण A7 ला जोडणार आहोत. पट्टीच्या साहाय्याने बिंदू एम हा A7 ला जोडून घ्या. तो अशा पद्धतीने आपण A7 ला जोडला. आता आपल्याला काय करायचंय, दुसऱ्या त्रिकोणाची संगत बाजू किती आहे, 5. मग इथून जी आपल्याला रेषा मिळाले MA7 या रेषेला समांतर रेषा A5 वरनं काढायची आहे. मग A5 वरनं समांतर रेषा कशी काढणार, तर मुलांना तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे, जेव्हा दोन रेषा एकमेकींना समांतर असतात तेव्हा तयार होणारे संगत कोन एकरूप असतात. आपण एकरूप संगत कोनांचा विचार करणार आहोत आणि या कोनाशी एकरूप संगत कोन इथे काढणार आहोत. कारण तुम्हाला या रेषेला समांतर रेषा अंदाजे कुठे असेल तर ती कळली असेल की आपण इथे साधारण समांतर रेषा काढणार आहोत. मग इथे जो कोन तयार होतो तेवढाच कोन A5 जवळ सुद्धा आपल्याला तयार करायचा आहे. मगाशीच मी तुम्हाला मूलभूत रचनांमध्ये एकरूप कोन काढायला शिकवले, ती रचना आपण इकडे वापरूया आणि A7 जवळ जेवढा कोन तयार झालाय तेवढाच कोन A5 जवळ तयार करून घेऊ. मग कंपासचं लोखंडी टोक A7 वर ठेवायचं आणि कितीतरी अंतर घ्यायचं आणि दोन भुजांवर 2 चाप टाकून घ्यायचे.
तुम्ही हा पूर्ण कंस टाकलात तर जास्त चांगलं, जेणेकरून तुम्ही काय करताय हे एक्झामिनरला जास्त चांगल्या प्रकारे कळेल. मग सेम प्रोसेस तुम्हाला A5 जवळ पण ठेवून करायची आहे. या प्रकारे तुम्ही कोण काढला. आता या कोणाचं एक्सटेन्शन किती आहे हे काढण्यासाठी ज्या दोन बिंदूंजवळ तो छेदलाय त्या दोन बिंदूंमधलं अंतर घ्यायचं. तुम्ही इथे चाप टाकून दाखवायचं आहे की तेवढंच अंतर आपण घेतो आहोत. मग इथे पण तुम्ही लोखंडी टोक ठेवणार आणि इथे तो चाप टाकणार आहात. अशा प्रकारे तुम्हाला दिसतंय की इथे हे दोन चाप छेदलेत. मग तुम्ही A5 बिंदू आणि तो मिळालेला नवीन बिंदू यांच्यातून जाणारी जर रेषा काढली तर ती तुम्हाला मूळ रेषेला समांतर रेषा मिळते. अशा पद्धतीनं एकदा एकमेकींना समांतर दोन रेषा मिळाल्या की आता परत हीच प्रोसिजर तुम्हाला M बिंदू आणि हा मिळालेला बिंदू. आता मला सांगा, त्रिकोणाची ही बाजू AM आहे. AM ची संगत बाजू कोणती तुम्हाला इथे कळेल. AM ची संगत बाजू AH आहे. म्हणजे तुम्हाला हा जो बिंदू मिळाला आहे तो आहे बिंदू H. आता त्याच पद्धतीने परत एकरूप मापाचे कोण बिंदू M जवळ आणि बिंदू H जवळ काढले की आपल्याला इथे आणखीन एक बिंदू मिळणार आहे आणि तो बिंदू असणार आहे बिंदू E. चला तर मग आपण सेम रचना करूया. M वर कंपासचं लोखंडी टोक ठेवायचं. दोन्ही भुजांवर चाप सारख्या अंतरावर चाप टाकून घ्यायचे. तसंच H वर लोखंडी टोक ठेवायचं आणि चाप टाकून घ्यायचे. कोणाचं एक्सटेन्शन कळण्यासाठी काय करायचंय, या दोन चापांमधलं अंतर घ्यायचं. सॉरी, हा पूर्ण आपल्याला खालच्या बाजूला म्हणजे छेदेल असा काढायचा. ओके. या पद्धतीने. आणि जिथे ते दोन कंस एकमेकाला छेदलेत तो बिंदू आणि बिंदू H यांच्यामधून जाणारी जर तुम्ही सरळ रेषा काढली तर ती मूळ रेषेला समांतर असते. या पद्धतीनं. आणि इथे जो तुम्हाला बिंदू मिळतो, आता मला सांगा AT शी संगत बाजू कोणती आहे. AT. याप्रमाणे तुम्ही इथे बघणार, मग इकडे AE, म्हणून हा बिंदू आहे तुमचा बिंदू E. मुलांनो, तुम्ही दोन ठिकाणी एकरूप मापाचे कोण काढलेत तर त्या ठिकाणी त्या कोणांची मापं लिहा. x असं लिहू शकता किंवा तुम्ही एकरूपतेच्या खुणा पण करू शकता. y अंश y अंश याप्रमाणे तुम्ही खुणा करून दोन समरूप त्रिकोणांची रचना करू शकता. मुलांना आता आपली पुढची रचना आहे दिलेल्या वर्तुळाला स्पर्शिका काढणे. स्पर्शिका काढण्याच्या दोन प्रकारच्या रचना विचारल्या जातात. एक वर्तुळाच्या केंद्राचा वापर करून आणि दुसरी रचना असते वर्तुळ केंद्राचा वापर न करता. तर सर्वप्रथम आपण वर्तुळ केंद्राचा वापर करून रचना कशी करायची ते बघूया. त्यासाठी तुम्हाला मी एक प्रश्न दिलाय बघा बोर्डावर. केंद्र P व त्रिज्या 3.2 सेंटीमीटर असलेल्या वर्तुळाला त्यावरील M बिंदूतून स्पर्शिका काढा. मुलांनो, तुम्हाला दिलेल्या त्रिज्येचं वर्तुळ काढण्यासाठी कंपासच्या दोन टोकांमध्ये 3.2 सेंटीमीटर अंतर घ्यायचं आहे आणि त्यानंतर तुम्हाला या पद्धतीने वर्तुळाची रचना करायची आहे. वर्तुळ काढून झाल्यानंतर तुम्हाला या वर्तुळावर कुठेतरी एक M बिंदू घ्यायचा आहे. आपण इथे वर्तुळाच्या केंद्राला P नाव देऊया आणि वर्तुळावर एका ठिकाणी बिंदू M स्थापन करून घेऊ. एकदा तुम्हाला वर्तुळावरचा बिंदू मिळाला की त्यानंतर तुम्ही काय करायचंय. पण मुलांनो, एक गोष्ट लक्षात ठेवा, कुठलीही रचना करण्या अगोदर तुम्ही वर्तुळाची त्रिज्या तुम्हाला दिले तर ती त्रिज्या न विसरता लिहून घ्या. ओके. कुठेतरी जिथे तुम्हाला रिकामी जागा असेल त्या बाजूला तुम्ही वर्तुळाची त्रिज्या दाखवू शकता. आता आपण वर्तुळावर इथे M बिंदू घेतलाय. P बिंदू आणि M बिंदू यांच्यामधून जाणारी एक सरळ रेषा काढायची. बरोबर. या पद्धतीने आपण M बिंदू मधून जाणारी रेषा काढली. आता काय करायचंय, आपल्याला तुम्हाला माहिती आहे की ही PM ही सुद्धा या वर्तुळाची एक त्रिज्याच आहे. तुम्हाला स्पर्शिका आणि त्रिज्या यांच्यातला संबंध माहिती आहे. वर्तुळाची त्रिज्या ही स्पर्शबिंदूतून काढलेल्या स्पर्शिकेला लंब असते. याचाच अर्थ तुम्हाला M बिंदू मधून जर स्पर्शिका काढायची असेल तर तुम्हाला PM या रेषेला M बिंदू मधून लंब रेषा काढली पाहिजे. मग रेषेवरील बिंदूतून दिलेल्या रेषेला लंब काढणे ही रचना तुम्ही वापरा आणि तुम्हाला या वर्तुळाची स्पर्शिका मिळेल. मग त्यासाठी आपण काय करणार आहोत, कंपासचं लोखंडी टोक जे असतं ते M बिंदूवर ठेवायचं आहे आणि या रेषेवर दोन बाजूला दोन चाप टाकून घ्यायचे. एक चाप याप्रमाणे
आणि दुसरा चाप विरुद्ध बाजूला टाकायचा आहे, तो याप्रमाणे. तुम्हाला हे दोन चाप मिळाल्यानंतर काय करायचंय, तुम्हाला आवश्यकता वाटत असेल तर तुम्ही अंतर वाढवू शकता, अंतर कमी केलं तरी चालेल, काही फरक पडत नाही. पण एकदा एक विशिष्ट अंतर घेतलं की त्यानंतर पुढचे 4 कंस तुम्ही टाकेपर्यंत ते बदलायचं नाही. तुम्हाला मिळालेल्या पहिल्या बिंदूवरनं एक वरच्या बाजूला कंस टाकायचा आहे, एक कंस खालच्या बाजूला टाकायचा आहे. हीच रचना तुम्हाला दुसऱ्या बिंदूपासून सुद्धा करायची आहे. कंपासचं लोखंडी टोक त्या बिंदूवर ठेवायचं, एक चाप वरच्या बाजूला टाकायचा आहे आणि दुसरा खालच्या बाजूला. हे दोन्ही कंस एकमेकांना जिथे छेदतात त्या बिंदूंमधून जाणारी जर तुम्ही रेषा काढली तर ती या वर्तुळाची स्पर्शिका असते. या पद्धतीने मुलांनो, तुम्ही एम बिंदू मधून लंब रेषा काढली, त्यामुळे हे लंबचं चिन्ह द्यायला विसरू नका. याप्रमाणे आपण वर्तुळावरील बिंदूतून त्या वर्तुळाला वर्तुळ केंद्राचा वापर करून स्पर्शिका काढू शकतो. मुलांनो, आता आपण स्पर्शिकेची आणखीन एक रचना पाहणार आहोत, पण इथे आता आपण वर्तुळ केंद्राचा वापर न करता दिलेल्या वर्तुळाला स्पर्शिका कशी काढायची ते आपण पाहणार आहोत. आपला प्रश्न आहे, केंद्र O व त्रिज्या 3.4 सेंटीमीटर असलेल्या वर्तुळाला त्यावरील P बिंदूतून वर्तुळ केंद्राचा वापर न करता, मुलांनो ही गोष्ट महत्वाची आहे, वर्तुळ केंद्राचा वापर न करता आपल्याला या वर्तुळाला स्पर्शिका काढायची आहे. म्हणजे मगाची जसं आपण वर्तुळ केंद्राचा O चा वापर करून आपण M बिंदू मधून जाणारी रेषा काढली, तशी आता आपल्याला काढता येणार नाही. मग आपल्याला P बिंदू मधून स्पर्शिका काढायची आहे. मग काय करणार आहोत आपण स्पर्शिका छिद्रिका प्रमेयाचा वापर इथे करणार आहोत. त्या गुणधर्माचा वापर करून आपल्याला बिंदू P मधून दिलेल्या वर्तुळाला स्पर्शिका काढता येणं शक्य आहे. त्यासाठी काय करायचं, वर्तुळाची कोणती तरी एक जीवा काढून घ्या. मी PQ ही जीवा काढली. आता आणखीन एक वर्तुळावर कुठेही एक बिंदू स्थापन करा. आपण इकडे सपोज बिंदू R घेऊया आणि या तीनही बिंदूंना जोडून घेतल्यानंतर एक त्रिकोण काढून घ्या. म्हणजे सोपं, तुम्हाला ज्या बिंदूमधून स्पर्शिका काढायचा आहे त्या बिंदूचा वापर करून वर्तुळाच्या आतमध्ये तुम्हाला एक त्रिकोण काढून घ्यायचा आहे. आता मुलांनो, स्पर्शिका कशी असते मी तुम्हाला अंदाजे दाखवतो. स्पर्शिका P बिंदू मधून जाणारी स्पर्शिका अशी काहीतरी असणार, एक्झॅक्टली अशी किंवा अशी ते आपल्याला ठरवायचं आहे. पण तुम्हाला माहिती आहे, जर ही स्पर्शिका आहे तर या स्पर्शिकेने या जीवेबरोबर केलेला कोन जो आहे तोच कोन आणि हा कोन, हे दोन कोन एकरूप असतात. मग एकरूप कोनांची रचना आपण मगाशी पण आपण वापरली होती जेव्हा आपण समरूप त्रिकोण काढले होते. तर तिचा वापर करून आता आपण P बिंदूतून वर्तुळाला स्पर्शिका घेणार आहोत. तुमच्या लक्षात आलं असेल की मला P बिंदूतून स्पर्शिका काढण्यासाठी जेवढ्या मापाचा कोन Q आहे तेवढ्याच मापाचा इथे सुद्धा एक कोन काढायचा आहे. मग एकरूप कोनांची रचना आपण जशी करतो त्याप्रमाणे रचना करूया. Q बिंदूवर कंपासचं लोखंडी टोक ठेवायचं आणि दोन्ही भुजांना छेदणारा एक कंस काढून घ्यायचा या पद्धतीने. आता तुम्हाला इथे जो कोन तयार करायचा आहे त्याची एक भुजा माहिती आहे, RP ही एक भुजा आहेच. दुसरी भुजा जी आहे ना तिची आपल्याला अंदाजे जागा कळू शकते, कारण हा कोन किती मोठा आहे त्याच्यावरनं तुम्हाला साधारण कळेल की इथे कुठेतरी तो असला पाहिजे. मग त्या हिशोबाने तेवढ्याच मापाचा कंस इथे सुद्धा काढायचा आहे, त्या भुजेला स्पर्श करणारा आणि असा. आता या कोनाचं एक्सटेन्शन किती आहे हे मोजण्यासाठी आपण काय करणार आहोत, कंपासचं लोखंडी टोक एका बाजूवर ठेवायचं आणि हे माप आपण घेतलं की तो कोन किती मोठा आहे. मग तीच रचना तुम्हाला इथे ठेवून इथे सुद्धा करायची आहे, बरोबर. हे दोन कंस एकमेकांना जिथे छेदले तो मिळणारा बिंदू आणि बिंदू P, हे दोन्ही बिंदू एकमेकांना जर तुम्ही जोडले तर तुम्हाला P बिंदू मधून जाणारी या वर्तुळाची स्पर्शिका मिळेल. आपण ते दोन बिंदू जोडून घेऊया. या पद्धतीने तुम्हाला लक्षात आलं असेल, आपण या स्पर्शिकेला रेषा L नाव देऊया. रेषा L ही या वर्तुळाची P बिंदूतून जाणारी स्पर्शिका आहे. मुलांनो, इथे आपण वर्तुळ केंद्राचा कुठेही वापर केला नाही, पण तरी सुद्धा एक गोष्ट लक्षात घ्या, आपल्याला प्रश्नामध्ये दिलंय की वर्तुळाची त्रिज्या 3.4 सेंटीमीटर घ्या. मग O केंद्र आणि कोणता तरी एक बिंदू यांना जोडणारा रेषाखंड काढा, म्हणजेच वर्तुळाची त्रिज्या काढा आणि तिला 3.4 सेंटीमीटर हे माप लिहून घ्या.
अशा प्रकारे आता तुमची रचना पूर्ण झाली. मुलांनो, या प्रकरणातला शेवटचा भाग. या प्रकरणामध्ये आपल्याला वर्तुळाबाहेर जर एखादा बिंदू दिला असेल तर त्या बिंदूतून वर्तुळाला स्पर्शिका काढायच्या असतात. त्याच्यासाठी आपण एक प्रश्न घेतलाय बघा. 3.4 सेंटीमीटर त्रिज्या घेऊन एक वर्तुळ काढा. वर्तुळ केंद्रापासून 7.3 सेंटीमीटर अंतरावर बिंदू P घ्या आणि बिंदू P मधून वर्तुळाला स्पर्शिका काढा. मुलांनो, ही रचना करण्यासाठी आपण 3.4 सेंटीमीटर त्रिज्येचं एक वर्तुळ काढून घेतलंय. आता सर्वप्रथम आपल्याला वर्तुळ केंद्रापासून म्हणजेच P पासून 7.3 सेंटीमीटर अंतरावर बिंदू Q स्थापन करून घ्यायचा आहे. मग यासाठी काय करायचं, वर्तुळ केंद्रामधून जाणारा एक किरण काढून घ्यायचा. आपण एक किरण काढून घेऊया. या पद्धतीनं P बिंदू मधून जाणारा एक आपण किरण काढला. आता आपल्याला बिंदू Q घ्यायचा आहे, पण त्याचं वर्तुळ केंद्रापासूनचं अंतर किती असलं पाहिजे, 7.3 सेंटीमीटर. मग काय करायचं, कंपासचं लोखंडी टोक आणि पेन्सिलचं टोक यांच्यामध्ये 7.3 सेंटीमीटर अंतर घ्यायचं. लोखंडी टोक वर्तुळ केंद्र P वर ठेवायचं आणि 7.3 सेंटीमीटर अंतरावर एक कंस काढायचा. या पद्धतीने. अर्थात आता या दोन बिंदूंमधलं अंतर 7.3 आहे, म्हणून तुम्ही या बिंदूला नाव देणार आहात बिंदू Q आणि बिंदू Q चं P पासूनचं अंतर लगेच लिहून टाकायचं 7.3 सेंटीमीटर. मुलांनो, या संपूर्ण रचनांदरम्यान तुम्हाला मी एक गोष्ट सांगितली, जी काही तुम्ही रचना कराल, जी काही माप घ्याल, ती तिथल्या तिथे लगेचच लिहायला विसरू नका, कारण नंतर आपल्याकडनं एखाद्या वेळेस ही गोष्ट राहू शकते. आता आपल्याला रेषाखंड PQ मिळालाय. स्पर्शिका खंड काढण्यासाठी आता सर्वप्रथम काय करायचं असतं, आपल्याला मिळालेला रेषाखंड दुभागून घ्यायचा आहे. मुलांनो, आज आपण सगळ्यात पहिली रचना पाहिली होती दिलेला रेषाखंड दुभागणे. मग त्याच्यासाठी काय करायचं आहे, कंपासचं लोखंडी टोक P बिंदूवर ठेवायचं, निम्म्यापेक्षा जास्त अंतर घ्यायचं आणि वरच्या आणि खालच्या बाजूंना दोन कंस काढायचे. या पद्धतीने आपण बिंदू P वरनं कंस काढले, तसेच बिंदू Q वरनं सुद्धा काढणार आहात. हे दोन्ही कंस एकमेकांना ज्या बिंदूंमध्ये छेदतात ते बिंदू एकमेकांना जर आपण जोडले तर तुम्हाला दिलेल्या रेषाखंडाचा लंबदुभाजक मिळेल. लंबदुभाजक तुम्ही काढून घेतला की लगेचच न विसरता लंबची आणि दुभाजकाच्या खुणा करून घ्यायच्या. आपण तो लंबदुभाजक रेषाखंड PQ ला ज्या बिंदूमध्ये छेदतोय त्या बिंदूला आपण बिंदू M असं नाव देऊया. आता तुम्हाला स्पर्शिका खंड कुठे काढायचे याच्यासाठी काय करायचंय, कंपासचं लोखंडी टोक आहे ते M बिंदूवर ठेवायचं. वर्तुळ केंद्रा इतकं अंतर घ्यायचं. बघा, मी वर्तुळ केंद्र P इतकं अंतर घेतलं आणि वर्तुळाला छेदणारे दोन कंस काढायचे, एक वरच्या बाजूला आणि एक खालच्या बाजूला. तुम्ही ही पूर्ण रेषा जरी काढलीत, पूर्ण वर्तुळाचा कंस काढला तरी पण चालेल, किंवा दोन्ही ठिकाणी छेदणारे, कारण आपल्याला फक्त हे दोन बिंदू मिळवणं महत्वाचं असतं. हे दोन बिंदू मिळाले की त्या दोन बिंदूंना आपण A आणि B अशी नावं देऊया आणि ते दोन बिंदू तुम्हाला बिंदू Q ला जोडायचे आहेत. या पद्धतीनं तुम्ही बिंदू Q हा बिंदू B ला जोडून घेणार आहात आणि तसाच तो A ला सुद्धा जोडून घेणार आहात आणि अशा प्रकारे AQ आणि BQ या दिलेल्या वर्तुळाला तुम्हाला दोन स्पर्शिका मिळतात. या पद्धतीने आपण वर्तुळाबाहेरील बिंदूतून वर्तुळाला स्पर्श करणाऱ्या दोन स्पर्शिका काढू शकतो. मुलांना, वर्तुळाच्या बाह्य बिंदूतून वर्तुळाला दोन स्पर्शिका काढता येतात. या प्रकरणामध्ये स्पर्शिका खंडाचं प्रमेय पण तुम्ही तिसऱ्या धड्यामध्ये शिकलेला आहात. त्यावरनं तुम्ही ही रचना समजून घेऊ शकाल.